5 चपात्या आणि 4 पराठे केलेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ सांगायला अजिबात विसरू नका. हे बघा किती छान दिसायला, किती छान दिसतंय मंडळी. तसंच खाण्यासाठी पण छान आहे. खाण्यासाठी रेडी आहे मंडळी. काढताना कधीही दुर्डी असते नाही त्यावरती. जय श्रीराम मंडळी. हे गव्हाचं पीठ आहे. यापासून आपण छान वस्तू बनवायची आहे, जी मुलांना डब्यामध्ये पण देऊ शकता आणि तुम्ही घरी पण खाऊ शकता. त्याआधी आपण गव्हाचं पीठ कसं मळायचं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला सुरुवात करायची आहे मंडळी. सर्वात आधी आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर पीठ किती आहे बघून मीठ टाकायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, कारण मीठ पण चपातीमध्ये बरोबर लागलं पाहिजे. मीठ थोडं विरघळवून घेऊया. आता हे गव्हाचं पीठ आपण टाकायचं आहे. जर तुम्ही पीठ चाळलेलं नसेल तर चाळून घ्यायचं आहे मंडळी. थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे मंडळी.